राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते. इथे मतभेद कधीच फक्त मतभेद राहत नाहीत, ते हळूहळू अस्तित्वाची लढाई बनतात. आज सोलापुरात नेमकं तेच घडतंय. कालपर्यंत जे नेते एकमेकांचे कट्टर विरोधक होते ते आज अचानक एकत्र दिसतायत आणि म्हणूनच सोलापूरच्या राजकारणात एकच प्रश्न घुमतोय, भाजपमध्ये नेमकं काय शिजतंय? सोलापूर भाजपमधील दोन प्रभावी आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे दोघेही वर्षानुवर्ष राजकीय वर्चस्वासाठी भिडले, कधी उघडपणे कधी आतून. उत्तर आणि दक्षिण सोलापूरमधील संघर्ष हा भाजपच्या आतला जुना इतिहास आहे, पण आज चित्र बदललेलं दिसत आहे. आज हेच दोघे नेते एकाच बाजूला उभे दिसतायत आणि राजकारणात जेव्हा दोन कट्टर विरोधक एकत्र येतात तेव्हा ती मैत्री नसते, ती रणनीती असते. विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे दोघंही आपापल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीसाठी तिकीट मिळावं यासाठी जोर लावत होते, पण इथेच खेळ फिरला. सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सध्या जी चर्चा आहे ती थेट एका नावाकडे बोट दाखवते, जयकुमार गोरे. ही लढाई विरोधकांविरोधात नाही, ही लढाई आहे भाजपच्या आतल्या सत्ता केंद्राविरोधात. 3 मतदारसंघ, शहर उत्तर आणि दक्षिण भाजपकडे असतानाही पालकमंत्रीपद बाहेरच्या जिल्ह्यातील नेत्याला मिळालं. इथूनच नाराजीची बीजं रोवली गेली. सोलापूरचं राजकारण सोलापुराबाहेरून चालवलं जातंय अशी भावना हळूहळू वाढत गेली. त्यात भर पडली जिल्ह्याच्या कामकाजात अतिहस्तक्षेप, स्थानिक नेतृत्वाला विश्वासात न घेणं आणि सर्वात महत्त्वाचं, जुने निष्ठावान कार्यकर्ते बाजूला पडतायत अशी भावना. या सगळ्यात एक वेगळाच ट्विस्ट आला. दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्यासाठी हा प्रश्न आता फक्त मतभेदाचा राहिलेला नाही, तो राजकीय अस्तित्वाचा प्रश्न बनलाय. कारण काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने थेट भाजपमध्ये दाखल झाले आणि इथूनच संपूर्ण समीकरण बदलतं. जे नेते कालपर्यंत सुभाष बापू देशमुख यांच्या विरोधात निवडणुका लढत होते तेच आज भाजपच्या व्यासपीठावर त्यांच्याच बाजूला उभे आहेत. आता प्रश्न पक्ष बदलाचा नाही, प्रश्न आहे चेहरा बदलण्याचा. पुढच्या काळात दक्षिण सोलापूरचा भाजपचा चेहरा कोण असेल ही लढाई आता स्पष्टपणे 2 नावांभोवती फिरते. एकीकडे सुभाष बापू देशमुख आणि दुसरीकडे दिलीप माने. हा संघर्ष बाहेर दिसत नाही, पण आतून खूप तीव्र आहे. तिकीट, नेतृत्व आणि पुढील महानगरपालिका व विधानसभा राजकारण सगळं काही या एकाच प्रश्नावर अडकलेलं आहे. या पार्श्वभूमीवर विजय देशमुख आणि सुभाष देशमुख एकत्र येतात. ही एकजूट भावनिक नाही, राजकीय बचावात्मक चाल आहे. संदेश स्पष्ट आहे, निष्ठावान कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जाणार नाही आणि हा संदेश थेट हायकमांड पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण वेळ अत्यंत संवेदनशील आहे, कारण समोर आहे सोलापूर महानगरपालिका निवडणूक. आज भाजपमध्ये मुलाखती सुरू आहेत, मात्र वातावरण बदललेलं आहे. पूर्वी प्रश्न विचारला जायचा, पक्षासाठी काय केलं? आज विचारला जातो, निवडणुकीसाठी किती खर्च करू शकता? यामुळेच निष्ठावान कार्यकर्ते अस्वस्थ आहेत आणि म्हणूनच आता उघड इशारे दिले जात आहेत. जर जुने कार्यकर्ते डावलले गेले तर आम्ही गप्प बसणार नाही. गरज पडली तर महायुतीतील इतर पक्षाच्या उमेदवाराचा उघड प्रचार केला जाईल. हा साधा इशारा नाही, हा भाजपला दिलेला घरचा आहेर आहे. आता भाजपसमोर पेच आहे. पालकमंत्री बदलले तर बंडखोरी यशस्वी ठरते, बदलले नाहीत तर आतली नाराजी सायलेंट पद्धतीने वाढत आहे. आणि इतिहास सांगतो, भाजप जेव्हा हरते ते विरोधकांमुळे नाही तर घरातल्या संघर्षामुळे हरते. आज सोलापुरात खरी लढाई भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा भाजप विरुद्ध AIMIM नाही. खरी लढाई आहे भाजपच्या आत सत्तेसाठी आणि अस्तित्वासाठी. आणि या लढाईचा निकाल महापालिका निवडणुकीत स्पष्टपणे दिसेल. शेवटी प्रश्न एकच, दक्षिण सोलापूरचा भाजपचा चेहरा कोण ठरणार? सुभाष बापू देशमुख की दिलीप माने? आणि भाजप आपल्या घरातली आग वेळेवर विझवू शकणार का? तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.